सह्याद्रीचे घाटमाथे तुडवताना आज एका अपरिचित किल्ल्याची ओळख झाली. दमनगंगा नदी आणि गुजरात सीमेपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावरील एक ऐतिहासिक वास्तू, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किल्ले खैराई. ट्रेकिंग म्हणता म्हणता महिना होतो. ना कुठला डोंगर, ना टेकडी, ना समुद्र. सह्याद्रीच्या रहस्यांमध्ये हरवलेल्या एका किल्ल्याकडे जाण्यासाठी हरिहरगडापासून आजच्या प्रवासाची सुरुवात झाली. इथून 60 किलोमीटर अंतर असलेलं खैराईपाली हे गाव गाठायचं आहे. थोड्याच वेळात कच्च्या रस्त्याने आपण नाशिक जव्हार हायवेवर पोहोचतो. तिथून उत्तरेला वाघेरा किल्ल्याची डोंगररांग दिसत होती. पूर्वनियोजनानुसार वाघेरा किल्ला बघायचा असं ठरवून आम्ही निघालो. स्वच्छ वातावरण आणि रायडिंगचा आनंद घेण्याच्या नादात वाघेरा गाव मागे सोडून वाघेरा घाटात पोचलो. याच घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी वाघेरा किल्ल्याची निर्मिती केल्याचे लक्षात येते. साधारणतः 5 ते 6 किलोमीटरचा वाघेरा घाट उतरून खाली आलो. अजून किती चालायचं आहे याचा काही अंदाज नव्हता, म्हणून इंधन भरण्यासाठी थांबलो. पेट्रोल पंपपासून काही मिनिटांमध्येच हारसूल गावात प्रवेश होतो. नाशिक जिल्ह्याचाच भाग असला तरी येथील भाषाशैली, वेशभूषा, घरांची रचना इत्यादी गोष्टींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण दिसून येते. हर्सूल बाजारातून पुढे येऊन गुगल मॅपच्या आधाराने ठाणापाडा गाव गाठलं. एवढ्या रखरखत्या उन्हातही कमालीचा गारवा होता. इथून सह्याद्रीचा पश्चिम उत्तर सुरू होतो. सरळ आकाशीय दिशेने वाढलेली झाडे हा त्याचाच परिणाम आहे. थोड्याच वेळात आपण ठाणापाडा गावात पोहोचलो. इथे चौकशी केल्यावर समजलं की खैराई किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत. आता परत थोडं मागे फिरून खैरपाली गावाच्या बाजूने निघालो. किल्ल्याच्या उत्तर आणि दक्षिणेला पायथ्याशी स्थानिक जमातींच्या वस्त्या आहेत. माचीपाडा आणि साठ्याचा पाडा. गुगल नकाशा आणि प्राप्त माहितीनुसार इथपर्यंत रस्ता आहे ही माहिती होती. राम राम मंडळी. नव्याने तयार केलेला कच्चा रस्ता सरळ पुढे जाताना दिसला. थोड्या वेळासाठी वाट चुकते की काय असा प्रश्न तयार झाला. वरती येऊन रस्ता संपला. तिथून बघतो तर गडाची नेहमीपेक्षा जास्त उंची पार झालेली दिसली. डोंगराचा आकार बघितला
तर तो आयताकृती पिरॅमिडसारखा आहे. कडे तासून सरळ केलेले दिसतात. आता शेवटचा एक टप्पा चढून आपण डोंगराच्या ईशान्य टोकाशी पोहोचणार आहोत. वर निघा चला. अरे गाव आहे हो याडे. तर मग सांगा तुझे गाव आहे इकडे. चलो. कडेच्या पायथ्याशी पोचतोय तर तो ढासलेला कडा किंवा बुरुजाचा भाग असावा. तिथूनच गडावर प्रवेश झाला. वेर इज द एंट्री? सुरतेवर दुसऱ्यांदा छापा टाकला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला तसेच जव्हार या ठिकाणांना 1664 भेट दिली होती. यावरून आपल्याला खैराई गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. किल्ल्याच्या पठारावर बघितलं तर बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी, बांधीव तलाव, तोफ इत्यादींचे अवशेष आढळतात. साधारणतः 20 ते 30 मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला बघून होतो. किल्ला उतरून आम्ही आता पायथ्याशी पोहोचलो. 25 ते 30 घरांची ही वस्ती माचीपाडा. व्हिडिओबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा. भेटूया परत एकदा नवीन ठिकाणी.